मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या जनार्दन राठोड या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अशा हरहुन्नर कलावंताची इथे मुलाखत घेणार आहोत ज्याचं नाव आहे साहिल दरणे आणि ते कळंबला राहतात। यांनी आपल्या निवेदनातून अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातलेली आहे। असा हरहुन्नरी कलावंत, त्याची आपण आज इथे मुलाखत घेणार आहोत। तर ऐकून घेऊया त्याचा जीवन प्रवास। नमस्कार साहिल। नमस्कार जनार्दन दादा। हा, तर साहिल बोला। तुझं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद। सर्वप्रथम तर तू तुझं नाव, गाव आणि पत्ता आम्हा सर्वांना कळव। तसं नाव तर तुम्ही सांगितलेलंच आहे। माझं संपूर्ण नाव साहिल नंदकिशोर दरणे। अच्छा। माझं प्रॉपर गाव आहे वर्धा जिल्ह्यातील दरणे टाकळी। अर्थातच त्या गावातला खूप सारे दरणे लोक असतात। आमची दरण्यांची पिढीच होऊन गेली आहे, त्यामुळं त्या गावातलं मीही दरणेच। अरे वा। आणि परंतु लहानपणापासून शिक्षण माझं इकडे यवतमाळ जिल्ह्यात झालं, म्हणून तिकडे राहणं थोडं कमी आहे। परंतु माझं प्रॉपर गाव वर्धा जिल्ह्यातील एका 400 घराची वस्ती अर्थात टाकळी दरणेचा मी रहिवासी। अच्छा अच्छा। तर तुझ्या शिक्षणाबद्दल सांग आणि महाविद्यालयीन जीवनाबद्दल थोडं आम्हाला सांग। शिक्षण माझं 1ली ते 4थी पर्यंत माझ्या गावाला झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये। अच्छा। परंतु आमच्या घरची परिस्थिती थोडी हालाकीची असल्या कारणामुळं माझ्या आत्यानं मला म्हणजे शिकण्यासाठी बाहेरगावी आणलं, अर्थात आत्याजवळ आणलं। मला माझ्यापेक्षा मोठी एक बहीण आहे आणि लहान भाऊ आहे, आणि परिस्थिती खूप गंभीर होती। खूप गरीब असल्या कारणामुळं एवढ्या जीवांचं पालन पोषण होईल की नाही, हा असा एक प्रश्न माझ्या वडिलांच्या नेहमी लक्षात असायचा। तरी ते म्हणायचे की मराठीत म्हणतात ना की म्हशीचे शिंग म्हशीला भारी नसतात, असं वगैरे। बिलकुल बिलकुल। परंतु आत्यानं मला एका प्रेमाखातीर इकडे शिकवायला आणलं आणि लहानपणापासून मग इकडे आलो। 5वी ते 10वीला यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मध्ये माझं शिक्षण झालं, न्यू इंग्लिश हायस्कूलला। अच्छा अच्छा। परत महाविद्यालयाचा भाग म्हणजे कॉलेजचा भाग म्हणजे 11वीला मी मिलिटरी स्कूलला गेलो। मिलिटरी स्कूल दिग्रसला, ईश्वर देशमुख सैनिक स्कूल दिग्रसला। अच्छा। मला एनसीसीत मी खूप पारंगत होतो। महाराष्ट्रातील बेस्ट फायरर म्हणून सुद्धा मला एक अवॉर्ड भेटलेला आहे। अरे वा वा, क्या बात आहे। आणि मला एनडीए थ्रू जायची खूप इच्छा होती, परंतु काही कारणास्तव तिथून मी टीसी काढून माझी तब्येत बरोबर नसल्या कारणामुळं मी कळंबला आलो। कळंबलाही आत्या मामाजीच राहत होते आणि 12वी पासूनचा माझा प्रवास चालू झाला आणि कळंबलाच मी सध्या ग्रॅज्युएशन करतोय BSc फायनल इयर कॉम्प्युटर सायन्स मध्ये। वा वा, छान छान। मी ज्याही ठिकाणी गेलो, जसं महाराष्ट्रातील बऱ्याचशा ठिकाणी कवी संमेलनाला गेलो, बऱ्याच ठिकाणी जिथे समजा गायनाचे कार्यक्रम होतात तिथे गेलो। विविध क्षेत्रातील विविध कार्यक्रमात मी तुला एक उत्कृष्ट निवेदक म्हणून पाहिलं आणि तुझं निवेदन एवढं सुंदर असते की अक्षरशः लोकांना ते भुरळ घालतं। तर या क्षेत्रातील या निवेदन या करण्याच्या या आवडीला तुझ्या कुठपासून सुरुवात झाली आणि कशी? बघा जनार्दन दादा, कसं आहे की सुरुवात कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यापासून होते, हे तुम्हालाही माहिती आहे। थेंबे थेंबे तळसाचे। परंतु तुम्ही जे नाव दिलंय की खूप सुंदर निवेदन करतं किंवा तुझं खूप ऐकलं, तर माझ्या दृष्टिकोनातून मी या निवेदनाला निवेदन न बोलता एक माझा छोटासा प्रयत्न म्हणेल। क्या बात आहे। आणि प्रयत्नातून मी नेहमी चालत असतो। आणि यातला प्रवास म्हणजे कसं, मी मिलिटरी स्कूलमध्ये 11वीला होतो, तुम्हाला सांगितलं। तिथे मी जीवनातलं पहिलं भाषण दिलं होतं। आणि त्या भाषणाच्या मागचं असं की कोणीही वक्ते बोलत नसल्या कारणामुळं किंवा विद्यार्थी बोलत नसल्या कारणामुळं मला तिथे उभं करण्यात आलं। तब्बल मी 25 ते 27 मिनिटाचं भाषण दिलं। आणि सांगण्याची गोष्ट अशी, सांगण्याच्या मागचं तात्पर्य असं की अनेक लोक, महिला मंडळी, पुरुष मंडळी त्यावेळेस डोळ्यातून आसवं सुद्धा पडली। तर माझा म्हणजे खूप हृदय दाटून आलं, त्यांचा मोठेपणा माझ्यासारख्या मुलाला एवढा वाव दिला। आणि जीवनातलं पहिलं भाषण होतं आणि एवढ्या लहान वयाचा मुलगा एवढ्या नेत्यासारखं भाषण कसा करू शकतो यातच पेच निर्माण होत होता। आणि जीवनाला तिथून खरी कलाटणी मिळाली। त्यानंतर 12वीत कळंबला आलो, 15 ऑगस्टला पहिलं भाषण दिलं आणि त्या भाषणावरही खूप न्यूज मध्ये आलो, न्यूज पेपरमध्ये त्याचं खूप हेडलाईन गाजली, खूप सुंदर बोलतो बा, खूप सुंदर बोलतो। या दृष्टिकोनातून माझ्या जीवनाला कलाटणी भेटली। त्यानंतर 2016 मध्ये मी
राज्यस्तरीय वक्तृत्व आणि राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हणून माझं नाव महाराष्ट्रात घोषित करण्यात आलं. जी मारेगावला, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावला तिथे स्पर्धा झालेली होती. तेव्हापासून मग नंतर निवेदनाचा प्रवास स्टार्ट केला. क्या बात आहे. तू आताच सुंदर असा शब्द उद्गारला. बरं, तू खरंच सुंदर आहेस, यात काही दुमत नाही, शंका नाही आहे. तर जर समजा तुला एखाद्या चित्रपटात अभिनय करण्याची संधी जर मिळाली तर तू करशील का? आता तुम्ही म्हणाले की सुंदर, आता सुंदर किंवा कुरूप कोणाला म्हणावं हेच आम्हाला कळत नाही. की ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या मायला, की जी मुलगी आपल्याला आवडते त्या कुरूप परीला सुंदर म्हणावं. परंतु ते म्हणतात ना की चेहरे की दाग दिखाने की सजा पाए हुए है. क्या बात आहे. असंच काहीतरी माझ्याबद्दल घडलं आणि ते तुम्ही मला सांगितलं. बघा, अभिनयाचा भाग कसा असतो, अभिनय म्हणजे थोडं विषयांतराचा भाग म्हणायला हरकत नाही. बिलकुल. पण सांगतोय जनार्दन दादा की अभिनय माणूस या आईच्या उदरातूनच शिकत येत असतो. जेव्हा ते म्हणतात ना की आईच्या उदरातून जेव्हा बाळ जन्माला घेतो, त्याच्या आईच्या उदरातून बाळ जन्मास येतो, तेव्हा तो अभिनय करत येतो, काहीतरी बोलत येतो, काहीतरी रडत येतो. त्याला कोणी शिकवल्या जात नाही की दुनिया में जब इंसान पैदा हुआ, दुनिया में जब इंसान पैदा हुआ उसने अपना लब खोला. क्या बात है. दुनिया में जब इंसान पैदा हुआ उसने अपना लब खोला, सारे रिश्ते मजहब बाद में जाने, पहले मुंह से माँ बोला. क्या बात है, क्या बात. आणि ते शब्द कोणी शिकवत नसतो की मा बोलबा म्हणून. आणि तेव्हापासून आम्ही अभिनय करत असतो. कसं, काल जन्मास आलो, आज जगतोय आणि उद्या मरून जाणार, याच्याही पलीकडे नेमका अभिनय काय असतो हे तुम्हाला सांगण्याचं म्हणजे तात्पर्य असंच. बढिया बढिया. की अभिनय तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नेहमी अभिनय करत असतो. निश्चितच. परंतु कॅमेऱ्याच्या समोर अभिनय करणं याला अभिनय नसून एक प्रकारचं ढोंग असतं. आणि त्या ढोंगात जो पारंगत असतो त्याला आपण अभिनेता म्हटलं जातं. आणि नक्कीच मला आवड आहे की अभिनय करायची, ते ढोंग करायची कॅमेऱ्यासमोर. आणि नक्कीच मला वाटेल की अभिनय करावं. जसे तुम्हीही बंजारा समाजातील अनेक अल्बम मध्ये काम केलेलं आहे, सुमितच्या कॅसेट्स मध्ये काम केलेलं आहे. तुमच्याबद्दल खूप मला माहिती आहे, तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आणि अशीच आवड आहे की एका क्षेत्रात लोकांच्या डोक्यात येण्यापेक्षा त्यांच्या हृदयात येण्याचं नक्कीच काम करत राहील. अगदी गैवरल्यासारखं बोलला तू. तू म्हणजे बोलत असताना अगदी हृदयात हात घालतोस. या हृदयात हात घालण्याच्या प्रक्रियेबद्दलच मला आणखी एक विचारावंसं असं वाटतं की तुझी पूर्वीची परिस्थिती काय होती? तुम्ही गर्भश्रीमंत पूर्वीपासून होते, आता आहे, किंवा जे सर्वसामान्य लोक असतात किंवा गरीब लोक असतात त्यांना जे अनुभव येतात जीवनामध्ये, तसले काही तुला अनुभव आले का? बघा जनार्दन दादा, अतिशय मार्मिक प्रश्न विचारलाय तुम्ही. याबद्दल सांगावं की नको हाच संकोच. कारण आज जो साहिल दर्णेची तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेतायत, मुलाखत घेतायत, तो साहिल दर्णे कदाचित या परिस्थितीतून निघाला असाव का? कदाचित माझ्याकडे तुमची पाहण्याचे दृष्टिकोन असा आहेत की हा कदाचित एका सरकारी नोकरीच्या वडिलांचा विद्यार्थी असावा, मुलगा असावा. नाही, असं वाटलंच होतं मला. किंवा एखाद्या ऑफिसरचा मुलगा असावा, असं काहीही नाही. कुठल्याही गोष्टीची पार्श्वभूमी चाळताना इतिहास नक्कीच येत असतो. बिलकुल बिलकुल. आणि इतिहास म्हणण्यापेक्षा भूगोल पाहतोय आम्ही. कारण इंसान छोटा हो या बडा हो, आदमी गरीब हो या छोटा हो, हमेशा किसी के भी घर में जाओ, चाहे वो अंबानी के घर में आओ, चाहे वो जनार्दन दादा के घर में आओ, रोटी की साइज तो भैया एक ही होती. क्या बात है, क्या बात है. बिलकुल बिलकुल. बघा मित्र, कसे असतात की सांगण्याचं एक तात्पर्य, मला विनोद करण्याची फारशी सवय नाही आणि मी कॉमेडी जास्त अँकरिंग सुद्धा करत नाही. मला सिरियस वावरणं खूप आवडतं. पहिले 1 पाव तेल, माझी आई अशी सांगतात की 1 पाव तेल आम्ही 1 महिना खायचो. अरे बापरे. अतिशय माझं लहानपणापासूनच म्हणजे सांगायचं म्हणला तर ते कंडिशन आठवत नाही. परंतु आज परिस्थिती अशी आहे की 1 किलो तेल आम्ही एका हप्त्यात खातो. ही वेगळी दृष्टिकोन आलाय. म्हणायचा उद्देश एवढाच, एवढं मोठं कंडिशन सांगण्यापेक्षा माणसानं जर संकटांना सामोरे करत जर प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट असो ते सार्थक होतेच. फक्त प्रयत्न असतो, बळ असतो ते साकारण्याची आणि सामोरे जाण्याची. हे माझ्या वडिलांपासून मला शिकायला भेटलं. बिलकुल बिलकुल. उत्कृष्ट अँकर म्हणून जे तू झेप घेतलेली आहे आज बऱ्याचशा महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुला ओळखल्या जाते. बरं. तर
यासाठी तुला तुझ्या आई वडिलांनी मदत केली आहे का? बघा दादा, तुम्ही उत्कृष्ट अँकर, सगळ्यात पहिले असे शब्द, आता अँकर निवेदक म्हटलं की शब्दांचा भुकेला, बिलकुल, आणि शब्दांना व्यवसाय करून बसलो, त्यामुळे शब्दांना सिरियस घेणं माझं कर्तव्य आहे. म्हणून सांगतोय की अँकर म्हणून जीवनात सुरुवात केलेली होती. अच्छा, उत्कृष्ट फक्त तुमच्यासारख्यांनी लावलं, म्हणून सर्वात प्रथम तुमच्यासारख्यांची आहे, बाकी काही नाही. बढिया बढिया. आणि आईबाबांची मदत म्हणण्यापेक्षा, उपकार म्हणण्यापेक्षा ऋण आहे. त्या माणसांनी, त्यांच्या प्रक्रियेने मी जन्मास आलो, यापेक्षा कुठली मदत मागून? बिलकुल बिलकुल. आता मी माझ्या स्वतःच्या भरोशावर चालतोय, स्वतःच्या भरोशावर जगतो आहे, ते त्यांना मानाने सांगतो आहे. कदाचित माझ्या आई वडिलांना मला असं सांगावं लागे की कोणता मुलगा, तर मी सांगायचो की माझ्या वडिलाचं नाव नंदकिशोर दरणे आहे, मी त्यांचा मुलगा आहे. परंतु आज माझं स्वप्न एकच आहे की कदाचित माझे वडील, माझी आई जेव्हा एखाद्या ठिकाणी गेली तर त्यांना ओळखावं की तुम्ही साहिल दरणेचे वडील आहे. हे माझं स्वप्न आहे. यापेक्षा त्यांची उपकार आणि मदत मला नको आहे. बस. वा वा वा. या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये तुझी कमाई किती आणि तुझी पहिली कमाई या संदर्भात काहीतरी सांग. ते म्हणतात ना कवी की पैशा तू देव नाही आहे. पैशा देव नाही आहे, पण देवाची शपथ, पैशा तू देवापेक्षा कमी नाही आहे. क्या बात आहे. ही कमाई असते आणि पोटासाठी झगडणं असते शेवटी. छान. आणि सांगायची कमाई म्हणजे, आता तुम्हाला कसं सांगू, महिन्यातून कधी लागले तर 25 कार्यक्रम सतत असतात. अच्छा. आणि असले तर 5ही कार्यक्रम असतात. परंतु माझं कार्यक्रम करणं किंवा यात माझं करिअर घडवणं हे ध्येय माझं नाही आहे. माझा एक छंद आहे, एक राजहंस मी माझ्यातला ओळखलेला आहे. आणि मी सांगितलं होतं, जन्मास आलेल्या मुलांना मरतपर्यंत कधी कळतच नाही की तुझ्यातला राजहंस कुठला आहे, दडलेला आहे की मेलेला आहे. परंतु मला कळून चुकलाय गुरुवर्यांच्या आशीर्वादानं, निसर्गाच्या आशीर्वादानं. पहिले त्यांचा मी सर्वप्रथम ऋणी आहे. आणि कमाई म्हणजे कमीत जास्त मी माझ्या ह्याच्यात समाधानी आहे. माझ्या कार्यक्रमातून मला किती पैसे मी कमावतो हे मला तुम्हाला सांगणं तेवढं महत्वाचं वाटत नाही, कारण मी माझ्या परीने खुश आहे, आनंदी आहे आणि समाधानी आहे. बस एवढंच म्हणणं आहे. छान, क्या बात आहे. तुझ्या वयातील तरुणांना तू काही संदेश देऊ इच्छितो का? माझ्या वयातील, आता माझा जन्म 98चा, मी जवळपास 20+ आहे. अच्छा. संदेश म्हणजे सर्वप्रथम माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही मला असं वाटते की तुम्ही मुलाखतदार आहे, परंतु प्रश्नच थोडा चुकीचा विचारला आहे. अच्छा, बिलकुल. कारण माझ्या वयातील मुलांना संदेश देण्या इतका मी मोठा झालेलो नाही. आणि मी ज्यावेळेस मोठा होईल त्या दिवशी नक्की संदेश देईल, कारण मला उस्ताद बनायचं नाही, जीवनभर विद्यार्थी बनवूनच जगायचं आहे. तरी पण माझ्या मुलांना, माझ्या मित्रांना, मुलांसारख्या मित्रांना माझं सांगणं आहे, याला संदेश न पाहता तुम्ही एक मैत्रीस्तव संदेश पहा. क्या बात है. कि किसी के हिस्से में डर आया, किसी के हिस्से में जर्र आया, किसी के हिस्से में मका तो किसी के हिस्से में दुका आई. किसी के हिस्से में डर आया, किसी के हिस्से में जर्र आया, किसी के हिस्से में मका आया तो किसी के हिस्से में दुका आई. मैं घर में सबसे छोटी बेबस लाचार थी. मैं घर में सबसे छोटी बेबस लाचार थी, इसलिए मेरे हिस्से में सिर्फ मेरी माँ आई. मित्र, आईनं दिलेल्या दुधाचं ऋण कधीही फेडू शकत नाही. मुलीला सांगणं एकच आहे की तुला स्वयंपाक करता नाही आला, नको करू माझी ताई, चालेल. तुला स्वप्न पूर्ण करायची आहे, कर. नवनवीन फॅशनचे शॉर्ट कपडे घालायचे, बिंदास्त घाल. संस्कृतींना विसर, परंपरांना भूल पाड तू, चालेल मला. परंतु बापाचं नाक समाजासमोर कटन आणि आईच्या डोळ्यातून आसव गळण, हे काम तू कधीच करू नको. एवढंच सांगणं आहे माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या मित्रांना. बस, धन्यवाद. किती मोठी गहिरी गोष्ट सांगितली साहिल. तर मित्र, हे होते आपले साहिलजी दरणे, ज्यांनी आपला जीवन प्रवास आपणा सर्वांना सांगितला. तर साहिल, धन्यवाद माझ्या युट्यूब चॅनलवर आल्याबद्दल. तुझी रजा घेतो. धन्यवाद.